वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात। तर बघा, आपला ऑनलाइन फ्री म्हणजेच मोफत ब्लाउजचा क्लास सुरू आहे आणि आज आहे खरं तर ऑनलाइन फ्री ब्लाउज क्लासचा 16वा दिवस। तर बघा, बोलबोल करता 15 दिवस झालेले आहेत आणि ह्या 15 दिवसात आपण खूप काही महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। सो इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते की आपण काय काय शिकलेलो आहोत, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल। त्याचबरोबर जर एखादा पार्ट तुमचा मिस झाला असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच ते कव्हर होईल किंवा तुमच्या पण लक्षात येईल की कुठला पार्ट आपला या क्लासचा व्हिडिओचा मिस झालेला आहे तो। ठीक आहे। सो बघा, मग खरं तर आपण हा जो काही क्लास आहे हा अगदी बेसिक पासून सुरुवात केलेला आहे आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या क्लासमध्ये आपण कुठकुठल्या पॅटर्नचे ब्लाऊज शिकणार आहोत। त्यानंतर त्याचा पुढचा आणि महत्त्वाचा पॉइंट होता तो म्हणजे मशीन कसं चालवायचं, टेपची मेजरमेंट कशी असतात, 22 इंच, पाऊण इंच, कारण बऱ्याचदा आपल्याला टेपच समजत नाही आणि टेप समजत नाही, त्यामुळे पुढच्या कटिंग स्टिचिंग मध्ये फिटिंग मध्ये वगैरे बऱ्याचशा चुका होतात। सो तसं होऊ नये त्यासाठी खूप महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे टेपची मेजरमेंट कशी घ्यायची। तर हा सुद्धा आपण कव्हर केलेला आहे। आणि एवढंच नाही तर क्लाससाठी कुठल्या वस्तू लागतात, कुठल्या गोष्टी एकाच टाइमला आणून ठेवायच्या, हे देखील आपण कव्हर केलेलं आहे। आणि म्हटल्याप्रमाणे अगदी बेसिक म्हणजेच मशीन कसं चालवायचं तर हे देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे, ते सुद्धा पायाने। तर पट्टी जी काही आपली साईडची दोरी असते तर ती कशी बसवायची, बॉबिन म्हणजे काय, बॉबिन केस म्हणजे काय, ती कशी भरायची, ती मशीनला कशी लावायची। त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे पायाने मशीन कसं चालवायचं, टिप कशी मारायची, टिप मारायची प्रॅक्टिस कशी करायची। तर ह्या अगदी बेसिक गोष्टी आपण ह्या क्लासमध्ये कव्हर केलेल्या आहे। आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण कस्टमरचा ब्लाऊज स्टिच करतो तर त्यामध्ये दोन महत्त्वाचे टप्पे असतात, ते म्हणजे ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची आणि अंगावरून कशी घ्यायची। म्हणजे कस्टमर काही त्यांचा ब्लाऊज असतो तर तो मापाला देतात किंवा काही कस्टमर बॉडी मेजरमेंट म्हणजे डायरेक्ट अंगावरून माप घ्यायला सांगतात। सो हे दोन्ही पण आपण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। म्हणजे ब्लाऊजवरून कशी माप घ्यायची हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे आणि एवढंच नाही तर कस्टमरचं अंगावरून कसं माप घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे। आणि फायनली आपला एक ब्लाऊज कटोरी ब्लाऊज पहिला घेतला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःच्या मापाचा पहिला ब्लाऊज घ्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये काय चुका होतात तर हे आपल्याला लवकर लक्षात येतं आणि मग ते सुधारणं सुद्धा सोपं जातं। सो मग आपला पहिला कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवून झालेला आहे। खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे। खरं तर मला खूप छान वाटते की तुम्ही शिकला आहात आणि तुम्हाला परफेक्ट असा ब्लाऊज शिवता सुद्धा येतोय आणि ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते पुढे आपले हळूहळू कव्हर होतीलच। आणि महत्त्वाचा पॉइंट होता की बऱ्याच जणांनी शिवलेले आहेत आणि त्यानंतर अजून एक मेन टप्पा जो होता तो म्हणजे तर सपोज हा जो काही क्लास आहे यामध्ये मी 34 साईजचा ब्लाऊज घेतला होता। सो तुमचं साईज वेगळी असणार आहे। सो त्यासाठी मग मी काय तुम्हाला सांगितलं की आता चार्टला आपण सुरू केलेला आहे कटोरी ब्लाऊजचा। तर एक पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे, म्हणजे छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची, गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा। आता याचा म्हणजे पुढचा पार्ट आपण बघणार आहोत। याचाच अर्थ आज आपण कटोरी ब्लाऊजचा चार्टचा दुसरा पार्ट बघणार आहोत। आणि मी म्हटल्याप्रमाणे गळा रुंदी, शोल्डर, मुंडा आणि छातीची घडी 28 साईज पासून 50 साईज पर्यंत किती घ्यायचे ते हे दोन्हीचे चार्ट याआधी मी टाकलेले आहेत। आता याच्या पुढचा जो काही चार्ट आहे तर तो आज आपण कंप्लीट करणार आहे, तो म्हणजे कटोरी किती इंचांनी वाढवायची। कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की कटिंग करताना आपण पेपर वाईज कटिंग कटोरीची कटिंग होती आणि ती आपण वाढवत असतो। तर साईज नुसार म्हणजे 28 साईज पासून 50 साईज पर्यंत कटोरी कशा पद्धतीने वाढवली गेली पाहिजे, किती इंचांनी वाढवायची, 1, सव्वा, दीड, पावणे 2, 2, तर ते सगळं मी साईज नुसार तुम्हाला सांगणार आहे। एवढंच नाही तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे कटिंग करताना जे काही आपण योग पट्टी, काही जण त्याला क्रॉस पट्टी सुद्धा म्हणतात, तर त्यावर आपण जे काही माप टाकत असतो कटोरीचं तर ते सुद्धा कितीचं टाकायचं तर याचं सुद्धा मी तुम्हाला चार्ट देणार आहे। तर हे दोन्ही इम्पॉर्टंट चार्ट आपण आज कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर त्याच्यासोबत मी आकृती सांगणार आहे, वहीमध्ये कसं लिहायचं तर हे सुद्धा सविस्तर सांगणार आहे। ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या एकदम महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंत इझिली कटोरी कितीने वाढवायची आणि योगपट्टीवर कितीचं माप टाकायचं हे लक्षात येईल। त्याचबरोबर या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अजून 2 आधीचे चार्ट, तर हे चारही चार्ट जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला कुठल्याही साईजची कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग सहजच करता येईल। ठीक आहे। सो चला मग आता आपण आपला व्हिडिओ इथे समोर कंटिन्यू करूयात। ठीक आहे।
चला तर आता आपण खूपच महत्त्वाच्या अशा आपल्या पुढच्या टॉपिकला खरं तर सुरुवात करूयात. तर बघा मग खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला एक डायग्राम सांगते आणि ही जी काही डायग्राम आहे तर ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवायची आहे. आपण हे जे काही स्ट्रक्चर आहे डायग्रामचं तर हे अंदाजे काढत आहोत, मोजून काही काढत नाहीये. पण एवढेच आहे की ही आकृती काढल्यामुळे तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणं खूपच सोपं जाईल. जे आपण आज खूप महत्त्वाचे असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट बघणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी ही आकृती समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा सगळ्यात आधी मी ज्या पद्धतीने हे स्ट्रक्चर काढलेलं आहे म्हणजे ही आकृती काढलेली आहे तर सेम त्याच पद्धतीने तुम्ही काढून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते ही सगळी मापे अंदाजे आहेत. हा जो काही आर्म होल आहे म्हणजे मुंड्याचा शेप तर तो सुद्धा आपण इथे अंदाजेच दिलेला आहे. तर मी ज्या स्टेप बाय स्टेप आकृती काढत आहे तुम्ही सुद्धा सेम त्या स्टेप बाय स्टेप इथे आकृती काढून घ्यायची आहे. म्हणजे आकृती काढणं समजणं तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर हा आहे आपला पुढचा गळा. तर पुढचा गळा आता बेसिकली आपण इथे गोल गळ्याची मार्किंग केलेली आहे. तसं तर आपण पुढचा गळा पान गळा, चौकोनी, पंचकोनी कसाही घेऊ शकतो. आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी. बरेच जण त्याला योगपट्टी सुद्धा म्हणत असतील. त्यानंतर आपण जी काही कटोरी काढत असतो तर बघा त्याचं माप इथपर्यंत असं या पद्धतीने कटोरीचा शेप आपण देत असतो. तसं मी इथे अंदाजेच काढलेली आहे पण मला असं वाटतंय की कटोरी खूपच छोटी झालेली आहे. सो थोडंसं व्यवस्थित रफ करून पुन्हा एक व्यवस्थित कटोरीचा आकार आपण इथे काढून घेऊयात. अंदाजेच काढायचा आहे पण तरी पण ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने कटोरी ब्लाउजच्या पुढच्या भागाची कटिंग करताना जी काही मापे असतात तर ती आपण इथे आकृतीमध्ये काढून घेतलेली आहे जेणेकरून पुढचे चार्ट समजणं तुम्हाला सोपं जावं खरं तर यासाठी. तर बघा मग ही जी काही आकृती आहे तर त्यामध्ये आपण इथून इथपर्यंत जे काही टाकलेलं असतं तर ती असते आपली गळारुंदी. ठीक आहे. आणि इथून असतं शोल्डर. तर तिथे आपण लेबल देऊयात म्हणजे नावं टाकून घेऊयात जेणेकरून तुम्हाला समजणं सोपं जावं खरं तर यासाठी. आणि इथे सुद्धा बघा शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर खरं तर यामध्ये एवढे 2-3 पॉईंट जास्तच महत्वाचे आहे. साईडचा मुंडा वगैरे आहे आणि इथून हे जे आहे ना तर हे आहे कटोरीचं माप टाकताना किती टाकायचं योगपट्टीवर. तर त्याला आपण सध्या लेबल दिलेलं आहे ए जेणेकरून तुम्हाला सोपं जावं समजायला. किंवा आकृतीमध्ये खूप मोठं नाव लिहिलं तर ते आपल्याला कळणारच नाही, आकृतीमध्ये नावच खूप होईल. त्यामुळे ए दिलं आणि साईडला ए इक्वल टू कटोरीचे योगपट्टीवर टाकण्याचे माप असं लिहून ठेवायचं. म्हणजे बघा साईज नुसार आपल्याला जी काही आपली मार्जिन असते तर तिथून इकडच्या साईडला म्हणजे हुकलूक पट्टीच्या साईडने आपल्याला मार्किंग करायची असते. आणि ते डिपेंड असते की तुमची साईज किती आहे 28 पासून 50 पर्यंत. आणि त्या साईज नुसार आपल्याला 4, 4.5, 5, 5.5 असं कटोरीचं माप हे टाकावं लागतं. ठीक आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या. आणि हा चेंज होतो आणि आधी आपण कटोरी ब्लाउजची कटिंग केलेली आहे तर आज मी तुम्हाला संपूर्ण 28 पासून 50 साईज पर्यंत कटोरीची कटिंग करताना कटोरीच्या योगपट्टीवर जे काही माप टाकायचं आहे तर ते किती टाकायचं हे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सहजच कुठल्याही साईजची कटिंग करता येईल. आणि छातीची घडी कशी काढायची, गळारुंदी, शोल्डर, मुंढा हे 28 साईज पासून 50 साईज पर्यंत किती घ्यायचं तर याचा चार्ट मी आधी दिलेला आहे. सो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला ते चार्ट आणि आजचे हे 2 चार्ट असे 4ही चार्ट फॉलो करून कटोरी ब्लाउजची कुठल्याही साईजची परफेक्ट कटिंग करणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. नक्कीच तुम्ही ती आकृती काढून घेतलेली असेल. आणि आता आपण सगळ्यात आधी आपल्या जो काही पहिला चार्ट आहे तर त्या चार्टला इथे खरं तर सुरुवात करूयात. तर बघा चार्टचा जो काही पहिला कॉलम आहे तर तो असतो आपला छाती. म्हणजेच आपली साईज किती आहे 28 आहे, 30 आहे, 32 आहे असं 50 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे आपला कटोरीचे योगपट्टीवर टाकण्याचं माप जे काही आता मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे तर ते माप किती टाकायचं साईज नुसार तर त्याचा एक कॉलम म्हणजे फक्त 2च कॉलम आहे. एक आहे साईजचा म्हणजे छातीची साईज आणि दुसरं आहे कटोरीचा. आणि ब्रॅकेटमध्ये मी ए लिहून ठेवला जेणेकरून तुम्हाला हा ए आकृतीमध्ये कुठे आहे तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. तर बघा आता सुरुवात करूया. सगळ्यात छोटी साईज आहे आपली 28. ठीक आहे. तर 28 साठी आपण घेत असतो 4 इंचाचं माप. आता याचं कुठलंही कॅल्क्युलेशन वगैरे काहीच नाहीये. याचं मी तुम्हाला डायरेक्ट चार्ट देते आणि चार्ट फॉलो करून तुम्ही साईज नुसार तसं मार्किंग करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 30 साठी आहे 4 इंच, 32 साईज साठी आहे 4 इंच. म्हणजे 28, 30 आणि 32 या तिन्ही साईज साठी योगपट्टीवर जे काही माप टाकतो आपण तर ते सेमच आहे म्हणजे किती आहे 4 इंच.
ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे 34. तर 34 साईजसाठी आपल्याला टाकायचं असं 4.5 इंच मार्किंग, म्हणजे जिथून आपण मार्जिन ऍड करतो ना लास्ट साईडने, तिथून योगपट्टीकडे टाकण्याचं माप, आणि म्हणजे तिथपर्यंत आपला कटोरीचा शेप हा यायचाच असतो. तसं कटिंगचा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. आता याचे पुढचे जे काही माप आहेत साईज, तर ते तुम्ही ह्याच चार्टमध्ये कंटिन्यू करायचे आहे. बोर्डवर जागा नव्हती म्हणून मी रफ करून लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढची साईज आहे 36. तर 36 साठी घ्यायचं आहे 4.5 इंच. त्यानंतर आहे 38. 38 साईज साठी सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच. ठीक आहे. म्हणजे 34, 36 आणि 38 साठी 4.5, 28, 30 आणि 32 साठी 4. ठीक आहे. कधी कधी 38 साईज साठी कटोरी जर छोटी होत असेल तर 5 सुद्धा आपण टाकू शकतो, जर कटोरीचा शेप मॅच होत नसेल तर. बऱ्याचदा ते तुमचं ब्लाऊजची उंची, गळा, मुंडा किती आहे यावर डिपेंड असतं. 40 साईज साठी सुद्धा 5 आणि 5.5 असं 2 ऑप्शन लिहिलेले आहे, आणि 42 साईज साठी सुद्धा आपल्याला 5 आणि 5.5 लिहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे 2 माप का लिहिले, तर बघा फर्स्ट टाइम कस्टमर आलेला आहे, सपोज तुमचं 40 साईज आहे कस्टमरची, तर अशा वेळेस सगळ्यात आधी 5 टाकून बघायचं, किंवा 38 साईज असेल तर 4.5 टाकून बघायचं. कटोरीचा शेप व्यवस्थित येतो. जर तो येत नसेल तर मग आपल्याला 5 वर मार्किंग करून कटोरीचा आकार ड्रॉ करायचा आहे, ज्यावेळेस आपण पेपरवर कटिंग करत असतो त्यावेळेस, किंवा डायरेक्ट कपड्यावर केली तरी सुद्धा ह्या दोन्ही पण पॉसिबिलिटी आपल्याला चेक करायची आहे, आणि ते आपल्याला लगेच कटिंग करताना कळतं की शेप व्यवस्थित येत आहे की नाही ते. ठीक आहे. त्यानंतर आता पुढची साईज घेऊयात आपण, तर ती सुद्धा तुम्हाला आपला जो काही चार्ट चालू आहे त्या चार्टमध्येच पुढे कंटिन्यू करायची आहे. ठीक आहे. तर पुढची जी काही साईज आहे ती आहे 44. तर 44 साईज साठी आपल्याला किती माप टाकायचं आहे, 5 इंचाचं. आणि जर का कटोरीचा आकार व्यवस्थित येत नसेल तर मग 5.5 टाकायचा आहे. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आधी 5 ला मार्किंग करून घ्यायची, आणि आपलं जे काही कटोरीचा आकार आहे तो द्यायचा. कटोरीचा आकार जर व्यवस्थित गोलाकार येत नसेल, खूप आतमध्ये जात असेल, तर अशा वेळेस मग आपल्याला 5.5 टाकायचं आहे. 46, 48 आणि 50 साठी सुद्धा 5.5च आहे, फक्त 50 साठी सुद्धा 5.5 मध्ये जर का कटोरीचा शेप आपला व्यवस्थित येत नसेल, किंवा कटोरी खूप छोटी वाटत असेल, तर मग आपण 6 इंचावर मार्किंग करू शकतो. ठीक आहे. आता 2 ज्याचे ऑप्शन दिलेले आहेत हे टोटली डिपेंड आहे आपला, की गळा किती आहे, ब्लाऊजची उंची किती आहे, त्यानुसार हे शेप थोडेसे मागे पुढे होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे अवघड वाटण्यासारखं काहीच नाहीये. आधीचा कटिंगचा व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ बघितला की तुम्हाला लगेचच लक्षात येईल की हे कटोरीचं योगपट्टीवर जे काही टाकण्याचं माप आहे ते हे आपण कसं ऍडजस्ट आणि कसं मॅनेज केलेलं आहे ते. ठीक आहे. तर बघा मग टोटली आपला हा चार्ट इथे कंप्लीट झालेला आहे, आणि 28 पासून 50 साईज पर्यंत मी छाती आणि कटोरीचं योगपट्टीवर टाकण्याचं माप, म्हणजे साईजनुसार, छातीच्या साईजनुसार किती टाकायचं तर हे सांगितलेलं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट कव्हर केलेला आहे, आणि हा चार्ट फॉलो करून तुम्हाला कुठल्याही कटोरी साईजचं सहजच मार्किंग करता येईल कटोरीचं. ठीक आहे. हा झाला आपला पहिला चार्ट. आता आपण पुढचा चार्ट घेऊयात. खरं तर याआधी 2 चार्ट टाकलेले आहेत, आणि आजचा हा 3रा आणि 4था, म्हणजे हे 4 पण चार्ट जर फॉलो केले तर तुम्हाला कुठल्याही साईजची कटोरी ब्लाऊज सहजच कटिंग करता येईल. सहज म्हणजे सहज, इतक्या सोप्या पद्धतीने, आणि इतके महत्त्वाचे पॉईंट खरं तर आपण इथे कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपला जो काही पुढचा चार्ट आहे तर त्या चार्टला सुरुवात करूयात, आणि तो आहे की तुम्हाला माहित आहे खरं तर आपण जी काही कटोरी असते तर ती वाढवत असतो. आता साईजनुसार ती कितीने वाढवायची तर याचा हा महत्त्वाचा चार्ट आहे. त्यामध्ये पहिला कॉलम आहे छाती, म्हणजेच तुमची छातीची साईज किती आहे, आणि दुसरा आहे कटोरी वाढवणे, म्हणजे साईजनुसार कटोरी कितीने वाढवायची. ठीक आहे. आता इथे सुद्धा 28 पासून ते 50 साईज पर्यंत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, म्हणजे हा चार्ट सुद्धा फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजची कटोरी सहजच वाढवता येईल. तर बघा 28 साईज साठी कटोरी वाढवत असतो आपण 1 इंचाने. त्यानंतर 30 साईज साठी आपण कटोरी वाढवत असतो 1 इंचाने. ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे 32. तर 32 साठी आपण कटोरी वाढवत असतो 1 ने किंवा 1.25 इंचाने. म्हणजे 32 साईज असेल तर सगळ्यात आधी 1 इंचानी कटोरी वाढवून बघायची. जर कस्टमरला ती टाईट वाटत असेल तर नेक्स्ट ब्लाऊजला 1.25 इंचानी कटोरी वाढवायची. ठीक आहे. तर 1.25 मी ब्रॅकेटमध्ये शब्दात लिहून ठेवला, जेणेकरून तुम्हाला ते समजणं सोपं जावं खरं तर यासाठी. त्यानंतर पुढची साईज आहे 34. तर 34 साईज साठी सुद्धा आपल्याला कटोरी जी आहे तर ती 1.25 इंचानी वाढवायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढची साईज आहे 36. तर 36 साईज साठी सुद्धा आपण कितीने वाढवली, 1.25. ठीक आहे. म्हणजे 28, 30, 32 पर्यंत एक आहे. 32 ला 1.25 पण वाढवू शकतो. 34 आणि 36 ला 1.25 इंचानी वाढवायचे. ठीक आहे. आता याच्या पुढचे सुद्धा जे काही साईज आहे तर तुम्ही ह्याच
आपल्या चार्टमध्ये कंटिन्यू करायचं आहे. आणि बोर्ड काय खूप मोठा नाहीये, म्हणजे मोठा आहे त्या मानाने, पण जर मी खूप छोटं लिहिलं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. सो एवढा फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट साईज आहे 38. तर 38चे आपण वाढवत असतो 1.25 इंच आणि 1.5 इंच. म्हणजे सगळ्यात आधी काय करायचं, 1.25 इंचानी वाढवून बघायची. फर्स्ट टाइम कस्टमर आलाय तर मी हे पुन्हा पुन्हा सांगते, कारण 2 ऑप्शन दिल्यावर तुम्ही कन्फ्युज व्हायला नको यासाठी. ठीक आहे. आणि मग त्याला साईज खूप कटोरीची कमी वाटली तर मग नेक्स्ट टाइमच्या ब्लाउजला 1.5 वाढवायची. 40 साठी 1.5 इंच, 42 साठी 1.5 इंच आणि 1.25 सुद्धा. ठीक आहे. तर इथे सुद्धा 2 ऑप्शन दिले. आणि जे लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, तर तिथे मी खरं तर शब्दात लिहून ठेवते की ते कसं वाचायचं, जेणेकरून ते तुम्हाला नंतर कन्फ्युजन व्हायला नको. त्यानंतर पुढची साईज आहे 44. तर 44 साईजला सुद्धा 1.5 आणि 1.25 वाढवायचं आहे. ठीक आहे. आता हे सुद्धा मी रफ करते आणि याच्या पुढचे सुद्धा जे काही साईज आहे तर हे आपल्याला ह्या चार्टमध्ये कंटिन्यू करायचे आहे. तर बघा, मग पुढची जी काही साईज आहे तर ती आहे 46, 48 आणि 50. खरं तर या आधीच्या जुन्या क्लासमध्ये मी हे चार्ट सांगितले होते आणि चार्टचे सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहेत, पण त्या फक्त 44 साईज पर्यंतच आहे. आणि आता खूप कमेंट्स येत असतात, सो म्हणून मग आता आपण 50 साईज पर्यंत हे सगळं बघत आहोत. 46 साठी बघा 1.5, 1.25, 48 साठी 1.25, 50 साठी 1.25 आणि 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या पॉसिबिलिटी आहेत सगळ्या, आणि सगळ्याच मी तुम्हाला कशा पद्धतीने वाढवायचे वगैरे आहेत तर हे तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. पुन्हा कटिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे हे जे काही मार्किंग आहे तर हे कुठे कसं यूज करायचं आहे तर हे तुमच्या सहजच लक्षात यावं. खरं तर यासाठी हे पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता बघा, कटोरी वाढवणे तर ती कुठे वाढवत असतो आणि त्याची डायग्राम आता मी सांगते. खरं तर आधी मी तुम्हाला योगपट्टीवर टाकण्याच्या मापाची डायग्राम सांगितली होती, तर कोऱ्या पेजवरती डायग्राम काढायची, त्याच्या समोर चार्ट लिहायचा. आता हा सुद्धा कटोरी वाढवण्याचा चार्ट जिथे लिहिला असेल त्याच्या समोरचं पेज रिकामच असतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक कोरा आणि एक लाईनीचं असतं, तर अशी नोटबुक वापरायची असते. तर मग त्यावर आता आपल्याला डायग्राम काढून घ्यायची आहे. तर ती डायग्राम मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कटिंग करतो किंवा पेपर कटिंग करतो कटोरी ब्लाऊजसाठी, तर सगळ्यात आधी आपली सिंपल मूळ कटोरी निघत असते आणि त्यानंतर आपण ती वाढवून काय करत असतो, त्याची आपली परफेक्ट जी काही मापाची कटोरी आहे किंवा जी आपल्याला यूज करायची असते तर ती वाढवून तयार करत असतो. तर बघा, इथे मी डायरेक्ट कटोरी ठेवूनच मार्किंग केलेले आहे, म्हणजे परफेक्ट अशी मार्किंग पण होईल आणि तुमच्या ते लक्षात पण यावं खरं तर यासाठी. ठीक आहे. तर बघा, आता इथे मी मार्किंग करते आणि ही जी काही मार्किंग आहे तर ती म्हणजे आपण काय करत असतो, कटोरी वाढवत असतो. तर कटोरी एकाच साईडने नाही तर दोन्ही साईडने वाढवायची असते. आणि आता जे काही मी तुम्हाला चार्ट दिलेले आहे तर ते म्हणजेच हे जे काही तुम्हाला मार्किंग दिसते तिथून आपण वाढवत असतो. आणि हा आहे आपला टक्स पॉइंट. ठीक आहे. तर ही आपली सेकंड डायग्राम आहे आणि पहिली म्हणजे मूळ कटोरीची जी काही डायग्राम आहे तर ती आपण इथे खरं तर अंदाजेच काढून घेऊयात. थोडासा शेप व्यवस्थित देऊन घेते, म्हणजे कसं ना आपल्याला ते समजणं पण सोपं जाणं तितकंच गरजेचं आहे. खरं तर नुसतंच काढण्यात काही अर्थ नाहीये. तर बघा, इथून अशी आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा. तर अशी आपली पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस ती कटोरी असते आणि ती ठेवून आपण जी काही बी डायग्राम आहे ना तर त्यामध्ये काय वाढवलेले असते आणि मग ती साईजनुसार कितीने वाढवायची तर याचा चार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. आय होप सो तो चार्ट तुम्हाला नक्कीच कळालेला असेल आणि ही डायग्राम सुद्धा. आता ही डायग्राम सांगण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आत्ताचा जो काही चार्ट आहे तर ती मापा आपल्याला कधी आणि कशी यूज करायची आहे ती. ठीक आहे. तर बघा, मग अशा पद्धतीने आपण ए जिथे लिहिलेलं आहे तर ते आहे आपली कटोरी वाढवणे आणि कटोरी एकाच साईडने नाही तर दोन्ही पण साईडने वाढवायची असते. हा पॉईंट सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर ही डायग्राम सुद्धा काढून ठेवायची आहे आणि आज शिकवलेले दोन्ही चार्ट सुद्धा काढायचे आहे. दोन्ही चार्ट खूप महत्वाचे आहे आणि याआधी सुद्धा छातीची घडी, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा याचे 2 चार्ट मी टाकलेले आहेत. म्हणजे आधीचे 2 आणि हे 2 जर फॉलो केले तर तुम्हाला 28 साईज पासून 50 साईज पर्यंत कुठलीही मापाची सहजच परफेक्ट अशी कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करता येईल. ठीक आहे. सो नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा.
बघा मग फायनली मी तुम्हाला हे दोन्ही पण 4 डायग्राम सहित अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कटोरी ब्लाऊज कुठल्याही साईजचे असो, म्हणजे 28 पासून 50 पर्यंत तर सहजच कट करता यावी यासाठी, त्याचबरोबर चार्ट लिहिता लिहिता, डायग्राम काढता काढता छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला ज्या महत्त्वाच्या वाटतात तर त्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नको. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा महत्त्वाचा पॉईंट इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.